सांगताना अत्यंत आनंद होत आहे की इयत्ता 10वीचा 2024-25चा निकाल लागलेला असून मुंजेवार अकॅडमीचा निकाल यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे अत्यंत दैदिप्यमान असा लागलेला आहे। मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की उदगीरमधील जवळपास सर्वच नामांकित शाळांमधील गुणवत्ता यादीमध्ये आलेले विद्यार्थी हे आमच्याच अकॅडमीचे आहेत। विशेष उल्लेख करता येईल आपणाला विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलमधील श्रेया बिरादार तसेच गायत्री मुरकेवार या विद्यार्थिनी गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या आहेत। तसेच जम्मूर शाळेमधून सर्वप्रथम येणारी विद्यार्थिनी सानिया शेख ही आमच्याच अकॅडमीची विद्यार्थिनी आहे। आलामीन हायस्कूलमधील यशफिन सय्यद ही मुलगी देखील आमच्याच अकॅडमीची आहे, ती देखील सर्वप्रथम आलेली आहे। आणि मौलाना आझाद शाळेमधील जुहा पठाण ही विद्यार्थिनी सर्वप्रथम आलेली असून ती आमच्याच अकॅडमीची विद्यार्थिनी आहे। येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचा किंवा यापेक्षा चांगला रिझल्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं मी आमच्या अकॅडमीच्या वतीने शब्द देतो। गुड आफ्टरनून एवरीवन, माय सेल्फ सैयदा यशफिन शेख। मैं आलामीन स्कूल की स्टूडेंट हूँ और मैं यहाँ पे मुंजेवार अकेडमी में 8, 9 और 10th क्लासेस लगाई थी। और अभी मुंजेवार सर जब मैं आई थी स्टार्टिंग में बोलते थे कि आप उर्दू मीडियम के हो और यहाँ पे आप एक पॉजिटिव एटीट्यूड से आओ कि आपको मराठी भी सीखने को मिलेगा, जैसे कि सर ने अभी स्पीच में बताया। और ये सच में इतना ज़्यादा यूज़फुल रहा। अभी 10th के बाद जो हायर एजुकेशन है उसके लिए आपको बाहर जाना पड़ता है और अभी मेरा गोल है डॉक्टर का और मैंने जैसे PCB में लिया है। और वहाँ के जो भी कॉलेजेस और अकेडमीज होते हैं वहाँ पे आपको इंग्लिश में तो पढ़ाते हैं बट मराठी भी वहाँ पे बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है, आपको मराठी आना ज़रूरी है। वहाँ के लेक्चरर्स भी मराठी पढ़ाते हैं और मुझे यहाँ पे इतना एक्सपीरियंस हो गया 3 साल में मराठी स्पीकर्स। और अभी मुझे सर जो स्टाइल है पढ़ाने का, वो जिस तरीके से स्केड्यूल मैनेज करते हैं वो एकदम परफेक्ट है अपने हायर एजुकेशन के लिए। तो मैं फ्रॉम डीप इनटू माय हार्ट मैं मुझे सर को बहुत अप्रिशिएट करना चाहती हूँ और उनकी बहुत थैंकफुल हूँ क्योंकि सर ने मुझे इतना कॉन्फिडेंस दिया। और जब भी मैं खुद को डिमोटिवेट फील करती थी तब सर ने मुझे मोटिवेट किया है और वो हमेशा काउंसिल करते थे कि आपको बाद में क्या करना है, कैसे करना है। तो फिर से थैंक यू मुझे सर और साइंस के लिए प्रतीक सर जो साइंस को एकदम फन और इन्जॉयमेंट से पढ़ाते हैं। और पठान सर की मैथ्स तो बहुत अच्छी है और वो जिस तरीके से पढ़ाते हैं तो तीनों भी टीचर्स और जितना भी स्टाफ है वो बहुत अच्छा है। थैंक यू मुंजेवार अकेडमी फॉर एवरीथिंग। और इसी वजह से मैंने 94.20% लेके मेरे स्कूल में आलामीन हाई स्कूल में फर्स्ट रैंक लिया है। तो थैंक यू। गुड आफ्टरनून। आज निबंध विद्यार्थ्यांचा सत्कार मुंजेवार अकॅडमीतर्फे ठेवण्यात आला, त्यामुळे इथे आले आहे। माझी मुलगी गायत्री इंग्लिशमध्ये 92 मार्क्स घेतले आहेत आणि याचं पूर्ण श्रेय मी मुंजेवार सरांना देते। आणि सरांच्या क्लासचं खास वैशिष्ट्य असं की फक्त शैक्षणिक नाही तर गुणवत्ता तर वाढवलीच आहे, त्याचप्रमाणे संस्कार देखील सरांनी याच्यात मुलांमध्ये रुजवलेले मला दिसून आले। आणि त्यांच्यामध्ये जे ट्रेनिंग आणि आत्मविश्वास जे सरांच्या एका बोलण्याने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढलेला मी पाहिलेला आहे। सर माझी मुलगी फार म्हणजे असं खूप डेअरिंग तर नव्हती पण हळूहळू त्याच्यामध्ये सरांनी काही गोष्टी इम्प्रूव्ह केल्या, ती बोलू शकते। कारण आधी घाबरत होती पण सरांनाच हे श्रेय आहे। आणि मी आज या माध्यमातून सांगते की जास्तीत जास्त मुलांनी खरंच म्हणजे सरांच्या अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यावा, कारण इथं फक्त शैक्षणिक ज्ञान नसून तर संस्कार, आत्मविश्वास याही गोष्टी सरांनी रुजवलेल्या आहेत। त्यामुळे आज या प्रसंगाने मी सरांचे खूप धन्यवाद मानते आणि माझ्या मुलीच्या यशाचं पूर्ण श्रेय मी सरांना देते। आमच्या मुंजेवार अकॅडमीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं बेसिक नॉलेज चेक करून त्याला ज्या पद्धतीचं नॉलेजची गरज आहे त्या पद्धतीनं आम्ही त्याला परिपक्व बनवतो। तर इथं सध्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे ती ढासळत चाललेली आहे। फक्त मार्कशीटवरचे मार्क्सच आम्ही न दाखवता त्यांना आपली अप्लाइड समजा मॅथमॅटिक्सचे काही बेसिक कन्सेप्ट असतील तर त्याला अप्लाय कसं करता येईल याबद्दल आम्ही त्यांना शिकवतो। म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेजकडे आमचा जास्त भर असतो त्यांच्यासाठी। आणि आमच्याकडे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचं शिस्त, संस्कार या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं जातं। त्यामुळं ज्या पालकांचे पाल्य
अभ्यासात कमकुवत आहेत, बेसिक नॉलेजमध्ये कमकुवत आहेत, त्या पालकांनी आपल्या पाल्यांना घेऊन आमच्या मुंजेवार अकॅडमीला एक वेळेस अवश्य भेट द्यावी. धन्यवाद.